संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये मारहाण करण्यात आली, मुलींचा विनयभंग करण्यात आला। ही सगळी गोष्ट अमित शहांच्या इशाऱ्यावर झालेली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये अमित शहा येत आहेत तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी पुणे शहर काँग्रेसच्या नेतृत्वात पुण्यातली जनता करत आहे। अमित शहांनी सांगितलं म्हणून टीयर गॅस सोडले, अमित शहांनी सांगितलं म्हणून लोखंडी खिळे मारलेल्या दांडक्यांनी मुलींना मारहाण करण्यात आली, अमित शहांनी सांगितलं म्हणून पॅलेट गन वापरण्यात आल्या। या देशामधली तरुणाई हे या देशाचं भविष्य आहे। त्यांना देशाच्या राजधानीत जर इतका मोठा हिंसाचार होणार असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून अमित शहाची आहे। संसदेमधून अमित शहा पळून जात आहेत, संसदेमध्ये तुम्ही उत्तर द्यायला येत नाही, राहुलजींच्या प्रश्नाची उत्तरं देत नाही, मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या प्रश्नाची उत्तरं देत नाही, प्रियंकाजी गांधी यांच्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं देत नाही, पण तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होताय। पुणे हे संस्कृतीचं माहेरघर आहे, पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे। इथे आम्ही एकत्र येऊन अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करतो। जी गुंडागर्दी झाली, जी मुलींचा विनयभंग झाला, मुलांना मारहाण झाली, ते सगळं अमित शहांच्या सांगण्यावर झालं। शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, भाजपवाले म्हणते राजकारण करू नका। दलित अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला, भाजप म्हणते राजकारण करू नका। विद्यार्थ्यांना लाठीचार झाला, भाजप म्हणते राजकारण करू नका। मग राजकारण का मंदिर मस्जिदीच्या प्रश्नावर करायचं? चंदा चोरी करून, दानपेटी चोरी करून राजकारण करायचं, पेपर फोडी करून राजकारण करायचं, पक्ष फोडून राजकारण करायचं, पेपर फोडून राजकारण करायचं? भारतीय जनता पक्षानं जबाबदारीनं वागावं, झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यावी, हिंसेची जबाबदारी घ्यावी। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला ना तुम्ही, आता मारहाणीची जबाबदारी घेऊन अमित शहांचा राजीनामा झाला पाहिजे। अमित शहांच्या ऑर्डरवर लाठीचार्ज झाला, शांततेच्या मार्गाने आंदोलन होतं, 22 दिवस मुलं बसून होती, गांधीजींचा फोटो घेऊन, बाबासाहेबांचा फोटो घेऊन मुलं बसून होती। त्यांना तुम्ही मारून काढता, लहान लहान पोरांना मारून काढता, शोभतं तुम्हाला? पॅलेट गन वापरता, बंदुका वापरता, दांडकी वापरता। तुमच्या घरात मुलं नाहीत का? भाजपाच्या 4 मंत्र्याची मुलं आंदोलनामध्ये होती। दहशतवादी आहेत ते, देशद्रोही आहेत ते। हा भाजपाचा मूर्खपणा आहे। तुम्ही गृहमंत्री आहात, का बाहेरून पण निघालं शोधा ना। मग तुम्ही काय करताय? तुमची यंत्रणा काय करते? तुमचं गुप्तहेर खातं काय करते? शेतकऱ्यांनी आंदोलन केलं देशद्रोही म्हणायचं, खलिस्तानी म्हणायचं, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं देशद्रोही म्हणायचं। संविधानामध्ये जो आम्हाला अधिकार दिला एकत्र येण्याचा, आवाज उठवण्याचा, लढण्याचा, तो अधिकारानं आम्ही लढतोय। भाजपवाले सोडून बाकी सगळे देशद्रोही।